आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। तब्येतीच्या कारणास्तव विजय शिवतारे रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल। शिवतारेंची प्रकृती ठीक नसल्याची केसरकरांची माहिती। तर भेटीत राजकीय चर्चा नाही, केसरकरांकडून स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांचा विजय शिवतारेंना फोन। मुख्यमंत्र्यांकडून शिवतारेंच्या तब्येतीची विचारपूस। तर केसरकर शेवाळ्यानंतर शंभूराज देसाईंनीही घेतली शिवतारेंची भेट। अजितदादांचा ठरवतात पुरंदरचा विजय। नावात विजय पुरेसा नाही, तो दादांच्या मनातही असावा लागतो। बॅनरबाजी करत अजितदादा गटानं विजय शिवतारेंना डिवचलं। लोकांच्या हितासाठी केलेल्या पाणी उपोषणावेळी कुणीही न आल्याने माझी किडनी फेल, याला सर्वस्वी जबाबदार अजित पवार। विजय शिवतारेंची पुन्हा एकदा अजित पवारांवर टीका। माणसाची मनस्थिती बिघडल्यानंतर अशी वक्तव्य केली जातात। विजय शिवतारेंच्या आरोपांवर सुनील तटकर यांचं प्रत्युत्तर। माणसाची मनस्थिती बिघडल्याच्या नंतर किती पराकुटीच्या निंदनीय वक्तव्य केले जाते, हे याचे उत्तम उदाहरण आहे। माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी 20 मार्चला भाजपमध्ये प्रवेश करणार। परदेशींचा धाराशिव लोकसभा मतदारसंघावर दावा। भंडारा गोंदिया लोकसभेवरून महायुतीत दावे प्रतिदावे। 2019 मध्ये राष्ट्रवादीचा 1,18,000 मतांनी पराभव केल्यामुळे मलाच उमेदवारी मिळणार, खासदार सुनील मेंढेंचा दावा। ज्योती मेटेंनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती। ज्योती मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक, त्यामुळे भेटीला विशेष महत्त्व। बीडमधून विनायक मेटेंच्या पत्नी म्हणून निवडणूक लढवण्याचा मराठा समाजाचा आग्रह। आव्हानं आणि परिस्थितीची माहिती घेऊन निर्णय घेणार, ज्योती मेटेंची प्रतिक्रिया। आपण या संदर्भात काही भेट वगैरे घेतली होती पवार साहेबांची? नाही, अजिबात नाही। जी मागणी होते आहे मला सक्रिय होण्याची, त्या मागणीचं आम्ही विश्लेषण करू। एकंदर परिस्थितीची आव्हानं आम्ही जोखून पाहू आणि आमची क्षमता आणि समोरची आव्हानं याचं जेव्हा आमचं अनालिसिस होईल त्यावेळेस आम्ही नक्कीच एका निर्णयाप्रत येऊ।